नमस्कार, मी संतोष पाठारे। आज आपण शनीच्या साडेसातीबद्दल या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। आपण बऱ्याच लोकांकडून ऐकत असतो की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेली संकटे ही त्या व्यक्तीवर शनीची साडेसाती चालू आहे म्हणून येत आहे आणि ही संकटे कमी व्हावी म्हणून ती व्यक्ती काही उपाय करते आहे वगैरे। या व्हिडिओमधून आपण शनीची साडेसाती म्हणजे नक्की काय आणि त्याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन काय हे पाहणार आहोत। माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा, मध्येच स्किप करू नये। प्रथम आपण धार्मिक आणि पुराण कथेच्या दृष्टिकोनातून शनिदेवाची माहिती घेऊया। हिंदू धर्मात शनीला देवता मानले गेले आहे, त्याला शनिदेव म्हणतात। शनिदेवाची जन्मकथा। शनी हा सूर्यदेव आणि छाया संज्ञेची सावली यांचा पुत्र मानला जातो। शिवपुराण आणि ब्रह्मांड पुराण यांनुसार सूर्यदेवाची पत्नी संज्ञा संस्कार किंवा संज्ञा ही उष्णतेमुळे त्रस्त होऊन आपल्या सावलीचे एक रूप तयार करते, त्या रूपाला छाया म्हणतात। सूर्यदेवाला खरे रूप न कळता त्याचा छायेशी विवाह होतो, त्यांच्यापासून शनी याचा जन्म होतो। त्यामुळे शनीला कधीकधी छायापुत्र असेही संबोधले जाते। शनी जन्मताच कृष्णवर्णीय, कठोर दृष्टीचा आणि गंभीर स्वभावाचा असल्यामुळे सूर्यदेवाने त्याला तुच्छ मानले। यामुळे शनीने तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि शिवाने त्याला न्यायदेवता म्हणून वरदान दिले। म्हणजेच शनी पापपुण्यानुसार फळ देतो। शनिदेवाची भूमिका। शनीला न्याय आणि कर्मफळ देणारा देवता मानले जाते। तो मनुष्याच्या जीवनात शिस्त, जबाबदारी, संयम आणि कर्मफळाची जाणीव निर्माण करतो। साडेसाती, अष्टम शनी यांसारख्या संकल्पना याच पुराण कथांवर आधारित आहेत। आता आपण शनीची साडेसाती म्हणजे काय हे ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहूया। साडेसाती ही घटना पूर्णपणे शनीच्या भ्रमणमार्गाशी जोडलेली आहे। शनी एका राशीतून सुमारे 2.5 वर्षे प्रवास करतो, म्हणजेच तो एका राशीत साधारण 2.5 वर्षे राहतो। पूर्ण राशीचक्रात म्हणजेच 12 राशींच्या चक्रात एक फेरी पूर्ण करायला त्याला 30 वर्षे लागतात। जेव्हा शनी जन्मराशीच्या एक रास आधी 2.5 वर्षे, जन्मराशीवर 2.5 वर्षे आणि एक रास नंतर 2.5 वर्षे या 3 राशींमध्ये प्रवास करतो, तेव्हा हा एकूण कालावधी 7.5 वर्षे होतो। या कालावधीस साडेसाती म्हणतात। साडेसातीचे 3 टप्पे आणि परिणाम। पहिला टप्पा, शनी जन्मराशीच्या एक रास आधी असतो आणि परिणाम काय होतो? मानसिक अस्वस्थता व चिंता। दुसरा टप्पा, शनी जन्मराशीत असताना परिणाम काय होतो? प्रत्यक्ष अडचणी, आर्थिक भार वाढणे। तिसरा टप्पा, शनी जन्मराशीच्या एक रास नंतर परिणाम काय होतो? समस्यांचा हळूहळू निपटारा, पण ताण उरतो। अशा प्रकारे परंपरेनुसार साडेसातीच्या या काळात व्यक्तीच्या जीवनात अडचणी, मानसिक ताण, आर्थिक संकट, आरोग्य समस्या किंवा नातेसंबंधातील तणाव वाढतात असे ज्योतिषीय दृष्टिकोनातून मानले जाते। इथपर्यंत आपण शनिदेव आणि शनीच्या साडेसाती संबंधी धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून माहिती घेतली। धार्मिक दृष्टिकोनातून अशा कथा का तयार झाल्या व त्यामागील मानसशास्त्र काय ते आपण प्रथम पाहूया। धार्मिक कथेमागील मानसशास्त्र। हजारो वर्षापूर्वी विज्ञानाची साधने नसल्यामुळे लोकांना खगोलशास्त्र, सौरमालेची रचना, गुरुत्वाकर्षण या गोष्टींची काहीही माहिती नव्हती। त्यामुळे लोकांना नैसर्गिक घटनांचे कारण समजत नव्हते, पण त्यांना आकाशात सूर्य, चंद्र, तारे आणि ग्रह दिसायचे आणि हे ग्रह सतत हळूहळू हालचाल करत असल्याचे ते पाहायचे। या आकाशीय हालचालीचे कारण न समजल्यामुळे त्यांना देव, दानव, जन्म, मृत्यू, विवाह यांसारख्या मानवी घटनांशी जोडले
अशा प्रकारे ग्रहांना व्यक्तिमत्व देऊन पुराण कथा तयार केल्या, ज्यामुळे सामान्य लोकांना गोष्ट समजायला सोपी झाली. उदाहरण: सूर्य म्हणजे तेज, जीवन; चंद्र म्हणजे मन, भावना; शनी म्हणजे मंद गती व कठोर. याला कारण म्हणजे शनीची गती खूप मंद असल्यामुळे प्राचीन खगोलतज्ञांनी त्याला शनैश्चर नाव दिले, कारण तो हळूहळू चालणारा असे लोकांना वाटायचे की हा ग्रह इतका मंद का चालतो, कदाचित हा गंभीर आणि कठोर आहे, त्यामुळे त्याला कठोर न्यायप्रिय देवतेचे स्वरूप दिले गेले. धार्मिक कथा या हजारो वर्षांपूर्वी सांस्कृतिक विज्ञानाची पायरी म्हणजेच ज्ञान मांडण्याचा सोपा मार्ग होता. शनीचा उगम, त्याची मंद गती, सूर्याची उष्णता, सावली यांसारख्या नैसर्गिक घटना लोकांना समजावण्यासाठी देवदेवता आणि नातेसंबंध यांच्या रूपात कथा सांगितल्या गेल्या. अशा प्रकारे वैदिक काळात म्हणजे इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 1500 या काळात लोकांनी आकाशातील ग्रहताऱ्यांना देवता मानायला सुरुवात केली. आता आपण शनीच्या साडेसातीसंबंधी वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया. सूर्य हा गॅसचा ज्वालामुखी गोळा आहे. मुख्यतः हायड्रोजन 74% आणि हेलियम 24% यांपासून बनलेला आहे. सूर्याच्या केंद्रभागी न्यूक्लिअर फ्युजन प्रक्रियेमुळे प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि ज्याप्रमाणे सूर्य हा एक तारा असून देवता नाही, त्याचप्रमाणे शनी हा फक्त सूर्याभोवती फिरणारा ग्रह आहे, देव नाही. शनी हा सूर्याभोवती 4.5 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला. तो वायू व बर्फ यांचा मोठा गोळा आहे. पृथ्वीपासून खूप दूर आणि त्याच्या दैवत्वाचा उगम हा मानवाच्या भीती, श्रद्धा आणि सांस्कृतिक कल्पनाशक्तीतून झाला आहे. अशा प्रकारे शनिदेवाची संकल्पना ही खगोलशास्त्र अधिक संस्कृती अधिक पुराणकथा यांच्या मिश्रणातून तयार झाली. वैज्ञानिक दृष्टिकोनातून शनी हा पृथ्वीपासून सुमारे 1.2 अब्ज किलोमीटर दूर असलेला ग्रह आहे. त्याचे गुरुत्वाकर्षण किंवा इतर प्रभाव आपल्यावर नगण्य आहेत, त्यामुळे शनी ग्रह आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करत नाही. शनीची साडेसाती ही प्रत्यक्षात खगोलशास्त्रीय घटना आहे, म्हणजे शनीचा गोचर. याचा थेट परिणाम आपल्यावर होत नाही, पण साडेसाती सुरू आहे असे कळल्यावर भीती, ताण, अस्वस्थता यामुळे व्यक्तीचे निर्णय, आरोग्य आणि नातेसंबंध प्रभावित होतात. त्यामुळे त्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय हे थेट ग्रहांवर नव्हे तर आपल्या मन, शरीर आणि परिस्थितींवर केंद्रित असावेत. मंत्र, पूजा, दानधर्म, व्रत यामुळे शनी किंवा साडेसाती बदलत नाही. साडेसातीच्या नावाखाली भीती निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे पुराव्यासह प्रश्न विचारा. खऱ्या समस्यांचा स्रोत बहुतेकदा ग्रह नसून आपले निर्णय, सवयी आणि वातावरण असते. विज्ञानाधारित वाचन करा आणि अंधश्रद्धा दूर ठेवा. साडेसाती ही फक्त एक सामाजिक आणि सांस्कृतिक संकल्पना आहे. ग्रहांवर उपाय करण्याची कोणतीही वैज्ञानिक गरज नाही. खरे संकट टाळायचे असेल तर मन शांत ठेवणे, योग्य नियोजन करणे आणि तर्कशुद्ध निर्णय घेणे हेच उपाय आहेत. शेवटी व्हिडिओचा शेवट करताना एवढंच सांगेन की साडेसाती हा फक्त ज्योतिषीय गणितावर आधारित एक काळ आहे. या काळात संकट येईल असे लोकांमध्ये सांगितले जाते, त्यामुळे भीती आणि ताण निर्माण होतो. ही भीतीच तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करते आणि समस्यांना आमंत्रण देते. याला प्लेसिबो इफेक्ट किंवा सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी, स्वयंसिद्ध भविष्यवाणी म्हणतात. जर भीती खूपच जास्त असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. CBT म्हणजेच कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी ही पद्धत यासाठी प्रभावी आहे. परंतु आपण जर तर्कशुद्ध विचार केल्यानंतर आपली खात्री झाली की शनीचा पृथ्वीवरील व्यक्तींवर कोणताही प्रभाव होत नाही, तर आपण या भीतीवर पूर्णपणे मात करू शकता. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.